पुढचा भाग आपण पाहत असताना आपल्या अनेक कार्यकर्तृत्वानं या विद्वज्जनांच्या सभेमध्ये पैठणमध्ये ज्यांचा व्यासंग या विद्वज्जनांचा जो होता तो व्यासंग या आमच्या संतांच्या पासंगाला सुद्धा पुरणार नाही अशा पद्धतीनं एक दृष्टा संत या पैठणमध्ये उदयाला आलेला होता. कुटाळ मंडळी काही प्रमाणामध्ये होतीच, परंतु त्याबरोबर काही सज्जन मंडळीसुद्धा होती. या अनेक सज्जन मंडळींनी नाथांच्या बरोबर अनुसंधान बांधलेलं होतं. हे अनुसंधान आध्यात्मिक दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं होतं. दिवस सरकत होते पुढं आणि नाथांना कोणीतरी सांगितलं की तीर्थयात्रा आपण करावी. ठीक आहे, काही हरकत नाही. सर्वांच्याच मतानं असं ठरलं गेलं की तीर्थयात्रा करू. तीर्थयात्रा करायची तर उत्तरेकडे जावं. आणखी एकदा आपल्या गुरूंच्या आदेशाने केलेली तीर्थयात्रा, त्या तीर्थयात्रेची पुन्हा एकदा उजळणी किंवा त्या देवभूमीला पुन्हा आपण स्पर्श करून तिथं नतमस्तक होऊन पुन्हा पाठीमागे येऊ, या पद्धतीनं नाथांनी काशीला जाण्यासाठी विचार केला. आणि काशी क्षेत्री अनेक वारकऱ्यांच्या सोबत त्याचबरोबर आपल्या सोबतीला असणारे जे बुद्धवादी आहेत त्या सर्वांना घेऊन ते चाललेले आहेत. हे जात असताना हे जात असताना सुद्धा अनेक गोष्टी त्यांच्या आकलनशील होत्या की जी भूमी देवभूमी आहे त्या देवभूमीमध्ये अनेक भगवंताच्या लीला या झालेल्या आहेत. त्या लीलेंचं ते वर्णन करत होते, जागोजागी थांबत होते. ज्या ठिकाणी थांबायचं त्या ठिकाणी नाथांचं कीर्तन प्रवचन व्हायचं. आणि प्रवचन कीर्तनामध्ये नाथांनी इतका मोठ्या प्रमाणामध्ये भगवत भक्तीचा प्रसार केला की उत्तरेकडील मंडळीसुद्धा कोणीतरी एकनाथ नावाचे संत आपल्यापर्यंत पोचत आहेत आणि आपल्यापर्यंत आल्यानंतर आपली सुद्धा देवभूमी पावन करत आहेत. कारण भक्ताशिवाय देवाला महत्त्व नाही आणि देवाशिवाय भक्ताला महत्त्व नाही. या पद्धतीनं दोघांच्यामध्ये एक साम्य जे आहे ते साम्य लोकांना अनुभवायला येत होतं. उद्धव हा नाथांच्या बरोबर होता आणि सगळी मंडळी पुढं चालली. पुढं जाता जाताच अगदी काशी क्षेत्रापर्यंत जाऊन पोहोचली. काशी क्षेत्री पोहोचल्यानंतर तिथे एक विचार ठरला गेला की आता आपण पैठणला जाणारच आहोत, परंतु काशीचं जर जे जल आहे, गंगेचं जे पाणी आहे, ते गंगेचं जल जर रामेश्वरला नेऊन आपण पोच केलं तर आपली आयुष्याची तीर्थयात्रा पूर्ण होते. बऱ्याच वेळेला काही लोक तीर्थयात्रा करतात, परंतु एकदा इकडली अर्धी तीर्थयात्रा करायची, एकदा तिकडली अर्धी तीर्थयात्रा करायची. परंतु नियमाप्रमाणे जर बघितलं तर ज्यांना निष्ठा आहे, ज्यांनी परमेश्वराचं अनुसंधान बांधलेलं आहे, भगवंताची प्राप्ती ज्यांना करून घ्यायचीच आहे, सगुण रूपामध्ये साक्षात्कार आपल्याला करून घ्यायचा आहे, अशा सर्व भक्तांच्या दृष्टीनं जर विचार केला तर नाथांनी सांगितलं की काही हरकत नाही, सोबत पाण्याच्या कावडी ह्या होत्याच. कारण आज जर आपण बघितलं तर बिस्लरी बाटली कुठेही मिळते, आपल्याला कुठेही पाणी प्यायला मिळतं, जार मिळतो, आपल्याला काहीच हरकत नसते. म्हणजे फारसं आता आपण जाताना अन्न पाणी घेऊन जावं अशी व्यवस्था आता आपल्याला फारशी करावी लागत नाही. कारण जिथं जाईल तिथं आपल्याला अन्न मिळतं आणि जिथं जाईल तिथं आपल्याला पाणी उपलब्ध होऊ शकतं. परंतु पूर्वीचा काळ असा होता की घरातून बाहेर जातानाच आपला शिधा जो आहे तो शिधा सोबत घ्यायचा. पाण्यासाठी काहीतरी कावड आपल्या सोबत घेऊन जायची. या पद्धतीनं किमान पाणी आपल्या सोबत असावं असा एक दंडक पूर्वीपासूनचा जो होता तो या संप्रदायातील सर्व थोरा मोठ्यांनी पाळलेला होता. काशी क्षेत्री गेले, विश्वेश्वराचं दर्शन घेतलं. पुन्हा एकदा गुरु आज्ञेनं केलेली तीर्थयात्रा आठवणीत आली, लक्षात आली की पूर्वीच्या काळी तीर्थयात्रा करत असताना फक्त गुरूंची आज्ञा म्हणून केलेली होती. आता गुरु ज्ञानमूर्ती पूर्ण बिंबला या पद्धतीनं ज्ञान ओतोप्रोत भरलेलं होतं. आधी भक्ती असावी, नंतर ज्ञान मिळावं आणि ज्ञान मिळून सुद्धा पुन्हा ज्ञान गिळोनी गावा गोविंदुगा या पद्धतीनं भगवंताची उपासना करत राहावं. एक ध्यानात घ्या, बऱ्याच वेळेला लोक असं म्हणतात ज्ञान मिळवून काय करायचं आहे. काही लोक म्हणतात ज्ञान मिळवलं नाही तरी चालतं, फक्त भक्ती केली तरी चालते. काही लोक म्हणतात फक्त भक्तीच करावी, ज्ञान कशाला पाहिजे. तर ज्ञानी म्हणत असतात भक्तीमध्ये काय ठेवलंय, ज्ञान मिळवणं हेच सर्वश्रेष्ठ साधन आहे.
परंतु आमच्या कोणत्याही संतांचं चरित्र उलगडून तुम्ही जर बघितलं आणि त्या चरित्राचा धांडोळा तुम्ही हातामध्ये घेतला तर तुमच्या ध्यानात येईल की या सर्व आमच्या संतांनी आधी नाम घेतलेलं आहे, भक्ती केलेली आहे, उपासना केलेली आहे, उपासनेचं व्रत जीवापाड पाळलेलं आहे, त्याच्यानंतर ज्ञान साधना केलेली आहे आणि ज्ञान साधनेनंतर पुन्हा पूर्ववत नाम साधनेमध्ये ते प्रवृत्त झालेले आहेत. याचाच अर्थ जर आपण विचार केला तर बारकाईनं अगदी छोटेखाने बोलायचं झालं तर आपल्या लक्षात येईल की आज सुद्धा या जगाच्या पाठीवर अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक अशी जर गणनी करायची ठरली किंवा गणती करायची ठरली, आता मी हा राजकारणाचा किंवा इतर कुठल्याही जातीपातीचा विषय घेत नाही, परंतु फार महत्वाचं आहे तर या संप्रदायामध्ये सुद्धा किंवा या भूमीमध्ये सुद्धा जर आपण विचार केला तर लक्षात येईल अल्पसंख्याक माणसं फार कमी आहेत. अल्पसंख्याक माणसं कोण आहेत? परमार्थामध्ये जी ज्ञानी माणसं असतात ती अल्पसंख्याक माणसं असतात. लक्षात येतं का बघा? आणि जे नामी माणसं असतात, नामस्मरण घेणारे असतात ती बहुसंख्य असतात. लक्षात येतं का? चांगदेवांना फक्त 65 ओव्या दिल्या आणि चांगदेवाचा उद्धार झाला कारण तो अल्पसंख्याक होता. 1400 वर्षे तपश्चर्या केलेली होती. तशी आपल्यापैकी कुणी 1400 वर्षे तपश्चर्या केली असेल तर अगदी कानावचनाची भेटी सरिसाची पै किरीटी या पद्धतीनं सहज उपदेश केला की मुक्त होऊ शकतो. हा ज्ञानी माणूस आहे. योगी माणसाला योगाची साधना घडू शकते, कर्मयोगाला कर्माची उपासना होऊ शकते, उपासकाला उपासना होऊ शकते, परंतु जो बहुसंख्य वर्ग जो आहे तो बहुसंख्य वर्ग सामान्य आहे, संसारामध्ये आहे. या संसारामध्ये रत असणाऱ्या, स्वतःचा कर्मयोग सांभाळणाऱ्या आणि आनंदानं पुढं कर्मयोग सांभाळत भगवंताची प्राप्ती करण्यासाठी अहोरात्र नामस्मरणामध्ये राहणारा हा बहुसंख्य वर्ग आहे. या सर्वांच्यासाठी नाथांनी अनेक गोष्टी या भगवंताच्या स्वरूपामध्ये आणि त्याच्या लीलेमध्ये लोकांच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न चालू केला. खऱ्या अर्थानं तीर्थयात्रा भरायला आलेली होती. ही तीर्थयात्रा भरायला आलेली असतानाच काशीमध्ये एक ठरलं गेलं की आता आपण रामेश्वरपर्यंत जाऊ, काही हरकत नाही. लोकांनी निर्वाळा दिला कारण सोबती जो आहे, सांगाती जो आहे, सखा आहे, तो जर अतिशय सदृढ असेल, ज्ञानी असेल, कुठलीच कमतरता भासणार नसेल तर त्याच्याबरोबरचा प्रवास हा अखंडित होत असतो. मग तो संसाराचा असो नाहीतर परमार्थाचा असो. या ठिकाणी परमार्थाचा सोबती सगळ्यात सदृढ होता ते म्हणजे नाथांच्या बाबतीमध्ये, नाथांच्या भूमिकेतून उद्धवासारखा त्यांचा शिष्य आणि त्यांच्यासोबत असणारे सगळे वारकरी. आता खऱ्या अर्थानं सगळेच जण गेलेले होते. ते काही भावनेनं, भक्तीनं किंवा नाथांच्या बरोबरच आपल्याला तीर्थयात्रा घडावी अशा पद्धतीचा उद्देश असा काही नव्हता. परंतु काही जण तसेही गेलेले होते. पण एक होतं की जायचं म्हटल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी अनेक गोष्टी या विचाराधीन घेऊनच पुढे जायचं होतं. पण हे करताना सुद्धा काही मंडळी काही कर्मयोग साधत असतात, कर्माची उपासना करत असतात आणि कर्म उपासना करत असताना कर्मामध्ये ते रत होत असतात. ज्या पद्धतीनं आपणही पंढरपूरला जातो, पण तो पंढरपूरचा नियम किती जण पाळतो आपण हा फार बारकाईचा विचार आहे. लक्षात येतं का बघा? म्हणजे पंढरपूरला जायचं, धुळीच्या पायानं दर्शन घ्यायचं, धुळीच्या पायानं दर्शन घ्यायचं आणि दर्शन घेऊन एकदा दर्शन झाले की 7 दिवस निवांत राहायचं. कारण गावातल्या लोकांना पुन्हा भेटायचं, पाहुण्या रावळ्यांना भेटायला जायचं. कुठल्या गलीत राहतोय, घोंगडी गलीत राहतोय काय महाद्वारला राहतोय, नुसतं फिरायचं. त्याच्याकडे चहा पी, याच्याकडे दूध पी, त्याच्याकडे लस्सी पी, अशा पद्धतीनं ते पंढरपुरातले 7-8 दिवस घालायचं. माझे माहेर तिथं फारसं काही करायचं नसते. त्याच्यामुळं सासूरवासी माहेरला गेल्यानंतर फारसं काय करते, तसंच आमची परिस्थिती असते. पण तिथं विधी तो हरिकथा हा सगळ्यात मोठा नियम आहे. लक्षात येतं का बघा? तिथे गेल्यानंतर विधी आहे आणि तो विधी कोणता आहे? हरिकथा. परंतु तिथे गेल्यानंतर आपण निषेधयुक्त आचरण जास्त करत असतो. तिथे गेल्यानंतर तंबाखू खाऊ नये, इकडे खाला तरी चालतो असं याचा अर्थ नाही. पण खात असाल इकडे तर तिथं अजिबात खायचं नसतं. कारण तिथं देवाला भेटायला जाताना सुद्धा तंबाखूची पुढे आठवणीने नेणारी माणसं असतात. लक्षात येतं का बघा? पण ज्ञानेश्वरी सोबत घेऊन जाणारी माणसे किती आहेत? तिथे 7 दिवस आपण राहतो. 7 दिवसामध्ये 7 पारायण होऊ शकतात. बघा होतात का नाही? 7 पारायण होऊ शकतात. तिथं आपण जर ठरवलं आणि बसलो आपण तिथं 7 पारायण होतात. पण मी तो 7 राहू दे, किमान 4 तरी करा, किमान 2 करा, किमान 1 तरी करा 7 दिवसात. तिथं बसल्यानंतर तो विधी आहे ना, तो विधी आपण करत नाही. सांगणारे थोडा प्रबळ नसतो, कारण सांगणाराच प्रत्येक ठिकाणी चहा पित आणि कीर्तन करत फिरत असतोय. त्याच्यामुळे सांगणाराही तेवढा प्रबळ नसतो. त्याच्यामुळे सांगणाऱ्याची भूमिका काय आहे याच्यावर ऐकणाऱ्यांची भूमिका ठरत असते. म्हणून लक्षात घ्या की त्या ठिकाणी गेल्यानंतर विधी हा
प्रत्येक तीर्थक्षेत्राच्या ठिकाणचा विधी वेगवेगळ्या स्वरूपाचा आहे. पंढरीचा विधी एकच आहे आणि तो एकच विधी आहे. हे थोडंसं कमी करायचं, कमी करा. हां, मागे घ्या. बस बरोबर. एकच विधी आहे आणि तो त्या विधीचं नाव आहे हरिकथा. हाच विधी आपण तिथे केला पाहिजे. चंद्रभागा स्नान आणि विधी तो हरिकथा. याच्या पलीकडे आपल्याला तिथं दुसरं काही काम नसतं. त्याला माझे माहेर पंढरी असं म्हणतात. धडात येतं का बघा. आणि मग अशा पद्धतीनं तीर्थयात्रा करावी का आणि कोणासोबत करावी. काही लोक होती ती करत होती. या गंगेच्या काठावर सगळे जमले, तिथलं पाणी घेतलं. आता ते पाणी कावडीमध्ये घेतल्यानंतर एका घागरीमध्ये नित्य पाणी असावं आणि एका घागरीमध्ये गंगेचं पाणी असावं. हा दूरदृष्टिकोन फार महत्वाचा आहे. जे गंगेचं पाणी आहे ती घागर त्याला हात लावायचा नाही, कारण ते कुठंपर्यंत नेऊन पोचवायचं आहे, रामेश्वरपर्यंत नेऊन पोचवायचं आहे. आणि जी दुसरी घागर आहे त्याच्यातही तिथं गंगेचं पाणी घेतलं, पण वाटसरू म्हणून चालत असताना जिथं तहान लागेल, जिथं पिपासा वाढेल त्या ठिकाणी ती तहान भागवण्यासाठी त्याच्यातलं ओंजळवर पाणी आपण प्यावं आणि पुढचा रस्ता पुन्हा चालायला लागावा. याच पद्धतीचा उपक्रम हा सतत चाललेला होता. काशी सोडली, मथुरा सोडली, गया सोडली, प्रयाग सोडली आणि ही मंडळी हळूहळू हळूहळू मजल दर मजल करत पुढं 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 चालायला लागली. आता जिथं जिथं तिन्ही सांज होईल, जिथं जिथं रात्र होईल त्या ठिकाणी नाथांचं उत्तम प्रवचन ऐकायला मिळायचं. एवढंच नाही तर अनेक वेळेला नाथांची कीर्तनं सुद्धा ऐकायला मिळायची. हे ध्यानात यायचं का बघा. म्हणजे संधी ही मिळत असते, येत असते, पण त्या संधीचं सोनं करणारी सुद्धा माणसं लागतात. ध्यानात येतं का बघा की पंढरपुरामध्ये गेल्यानंतर अनेक उत्तम उत्तम ज्ञानोत्तर अधिकारी आहेत. त्या अधिकाऱ्यांचं ऐकण्याचं भाग्य आपल्या कपाळी येऊ शकतं, परंतु आपली तेवढी दृष्टी असेल तर. नाहीतर असू शकत नाही. आमच्या गावात बैल आहेत, आमच्या घरात बैल आहेत म्हटल्यानंतर बैलांना घुंगरू कसले दिसतात आणि कशा पद्धतीनं आणायची. घोंगडी मिळतात तिथं, चादरी मिळतात तिथं, इकडं कुठं काय मिळतं. इकडं बाजारात आपल्याला काय मिळत नाही. त्याच्यामुळे सोलापूर चादर बघायला एकाला चादर घ्यायची असते आणि दुकान 10 जणांनी भरतात. इकडं कुठं आपल्याकडे बघायला मिळत नाही ना. त्याच्यामुळं तिथं आपला तो व्यवसाय सगळा चाललेला असतो. लक्षात येतं का बघा. म्हणजे पैसे घालवण्याचा हा सुद्धा व्यवसायच आहे. नाथांच्या बाबतीमध्ये तसं घडलं नाही. संध्याकाळच्या वेळेला सगळ्यांनी थांबायचं, धर्मशाळा मंदिर बघायचं, त्या ठिकाणी थांबायचं. अगदीच पंचपक्वान्न नाही, पण भूक शमेल एवढं अन्न त्यांना मिळायचं. भूक शमली की पुन्हा ज्ञानार्जन चालू व्हायचं आणि भक्तीमध्ये, भक्तिरसामध्ये ओतप्रोत ही मंडळी सगळी भरायची. अशीच मंडळी हळूहळू हळूहळू पुढं मजल दर मजल करत चाललेली होती. दिवस उन्हानं कडाकाचे धरलेले होते आणि दुपारच्या वेळीच ही सगळी मंडळी आता पुढचा काहीतरी विसावा मिळेल, एखादं झाड बघावं आणि त्या ठिकाणी थांबावं, याच्यासाठी ही मंडळी सगळी हळूहळू हळूहळू पुढं पायी चालायला लागली. आणि त्याच वेळेला नाथांच्या बाबतीमध्ये एक अतिशय उत्तम आणि सर्वांना ज्ञात असणारा एक उदाहरण आणि दृष्टांत घडला की नाथ चाललेले आहेत, अनेक मंडळी पुढं आहेत, मध्ये नाथ आहेत, त्यांच्या पाठीमागं उद्धव आहे, अशी सगळी मंडळी चाललेली आहेत. परंतु चालण्याची दिशा आणि चालण्याची भूमिका ही भगवत भक्ताला कुठल्याही स्वरूपानं अडवत नसते किंवा अडवत देत नसते. जो नामचिंतनामध्ये आणि तत्वज्ञानाच्या गाभ्यामध्ये जाऊन जो सतत सतत आनंदी राहत असतो त्याला चालणं सुद्धा कमी वाटत असतं. नाथांचे पाय अतिशय पटपट 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 पुढं चाललेले होते. उद्धवाचं आणि त्यांच्यामध्ये अंतर बरंच पडत चाललेलं होतं. उन्हाची लाही होत होती. पुढची मंडळी पुढं चाललेली होती. घागरीमध्ये पाणी होतं, परंतु एक घागर रिकामीच झालेली होती. एका बाजूला कललेली कावड होती. आता मात्र ही सगळी मंडळी जात असताना त्यांना एक गर्धब म्हणजे गाढव एक त्या उन्हाच्या लाहीमध्ये, त्या धुळीमध्ये टाचा घासत असलेलं दिसलं. आता टाचा घासत असलेलं गाढव दिसल्यानंतर प्रत्येक जण यायचे, बघायचे आणि तिथून त्याला वळसा घालायचे आणि निघून जायचे. प्रत्येकाला कळत होतं की या उन्हाच्या लाहीमध्ये आजूबाजूला कुठेही सरोवर नाही, कुठेही विहीर नाही, कुठं पाण्याचा थेंब नाही. याचा अर्थ या वेळेला याला पाणी जर घातलं तर हे जिवंत राहू शकतं, हे सगळ्यांना कळत होतं. परंतु देव आडवा येत होता. प्रत्येकाचा देव हा आडवा येत असतो. तुमच्या घरात सुद्धा तेच असतं, माझ्या घरात सुद्धा तेच आहे. लक्षात येतं का बघा. प्रत्येकाचा देव आडवा येतो का नाही बघा. घरामध्ये जर सकाळच्या वेळेला वैरण घेऊन मालक आले, 9-10 वाजलेले आहेत, देवाचं घरात करायला चालू आहे, आता पोळ्या नैवेद्य बनवायला चालू आहे, ताट भरायचं आहे आणि मालकानं सांगितले जेवायला वाढा, तर तुम्ही काय म्हणता. देव आडवा येतो की नाही सांगा. तुमच्या आधी देवाला दाखवायचं आणि मग तू बिचारा
सकाळपासून शेतामध्ये काम करून आलाय, संकष्टी दिवशी तर आपली सगळ्यांची परीक्षाच असते फार मोठी. किती भुक्यावला असला तरी लगेच, कारण देव आडवा येतोय तिथं. प्रत्येकाचा देव निवदाच्या आडवा येत असतोय. लक्षात येते काय बघा. म्हणजे आधी घंटी वाजू देत, 9:38 होऊ देत, त्याच्यानंतर तुम्हाला काय खायचं ते खा, तोपर्यंत तुम्ही काय खायचं नाही. म्हणजे दिवसभर जरी वाकुरी मारून आला असला, वाकुरी तोडून जरी आला असला, आतडी तुटपर्यंत काम करून आलाय, परंतु त्या आतडे भरण्यासाठी काहीतरी मुखात 4 घास घालावेत असं देवानं सांगितलंय कुठं. ते म्हणतात नाही नाही, माझा आज उपवास आहे, संकष्ट आहे, त्याच्यामुळे चंद्र उदय झाल्याशिवाय जेवायचं नाही. समजा एखादा त्यातला मोदक खाल्ला असता तर काय बिघडलं असतं, झालं असतं का, काय काही वेगळं झालं असतं, कधी विचार आम्ही करत नाही. माणसानं माणुसकीचा माणसासाठी विचार जोपर्यंत करत नाही तोपर्यंत भगवत भक्तीची प्रचारणा कितीही तुम्ही करायला लागला तरी हे फक्त वरपंग असतं, हे दाखवण्यासाठी फक्त असतं. आणि लोक तिथून जात होते, परतत होते, बाजूला जात होते. नाथ तिथंच आले. बरोबर एकनाथाने ते बघितलं, ओळखलं की याला पाण्याची गरज आहे. त्यांची एका बाजूची कावडीतली घागर रित्ती झालेली होती, रिकामी झालेली होती, जी नित्य पाण्यासाठी, नित्य पिण्यासाठी वापरली जाणारी घागर. पण दुसरी घागर मात्र भरलेली होती, कारण ते गंगाजळ होतं. ते कुठंपर्यंत न्यायचं होतं, रामेश्वरपर्यंत न्यायचं होतं. ते टाचा घासणारं तडपडणारं गाढव त्यांनी बघितलं, पुढं सरसावली. अगदी जी घागर आहे ती घागर त्याच्या मुखामध्ये पूर्ण रीती केली, रिकामी केली. आता हा सगळा प्रसंग उद्धव लांबून बघत होता. तो अगदी वेगानं पळत पळत आला आणि तो विचारायला लागला की हे काय करताय तुम्ही, कारण आपली तीर्थयात्रा कमी होते, तीर्थयात्रा अपूर्ण राहते. कारण ते पाणी, गंगेचं पाणी आपण रामेश्वरपर्यंत नेऊन पोचवायचं आहे. तेव्हा हे पाणी इथंच तुम्ही संपवला आणि ते गाढवाच्या मुखामध्ये. त्यावेळेला उद्धवाला दिलेलं उत्तर अत्यंत महत्वाचं आहे. अरे उद्धवा, योग्य क्षणी आणि प्रसंगाच्या वेळा जे ज्ञान आठवत नाही ते ज्ञान काय कामाचं. जळीस्थळी काष्टी पाषाणी जनी विजनी आशनी शयनी ध्यानी मणी स्वप्नी सर्व ठिकाणी परमेश्वराचं एकच स्वरूप आहे. ते ब्रह्म सर्व चेतन अचेतनात्वामध्ये पसरून राहिलेलं आहे. तेच ब्रह्म या गाढवाच्या रूपामध्ये जीव रूपानं आहे. शरीर जरी त्याचं भिन्न असलं तरी जीव रूपानं ब्रह्म त्याचं आणि समभावानं सगळीकडे सारखंच पसरलेलं आहे. तेव्हा एक जीव तडफडत असताना दुसरा जीव कसा शांत राहील. त्याचं ब्रह्म आणि माझं ब्रह्म हे एकच आहे. एक ब्रह्म जर असेल तर त्याची क्षुधा थांबवणं, त्याची तहान भागवणं हे माझं काम आहे. म्हणून मी घागर रिकामी केलेली आहे. अधोरेखित करण्यासारखी फार महत्वाची गोष्ट आहे. प्रसंगाच्या वेळी, योग्य वेळी योग्य ज्ञान प्रगट होणं हे फार महत्वाचं असतं. म्हणून माऊलींच्या ज्ञानेश्वरीबद्दल नामदेवरायांचं एक वचन आहे की नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, एक तरी ओवी अनुभवावी. 9,000 ओव्या आहेत, 9,000 ओव्या रोज वाचता येतात. पण जर प्रसंग आला आणि त्या प्रसंगाच्या वेळी जर त्यांना कळलं नाही, त्यांना आलं नाही, त्यांना समजलं नाही तर मग काय करणार, त्यांच्याजवळ काय होणार. प्रसंगाच्या वेळा त्यांना अत्यंत चांगल्या पद्धतीनं कळलं पाहिजे आणि समजलं पाहिजे की हा प्रसंग कोणता आहे आणि या प्रसंगाच्या वेळी कोणतं ज्ञान आपल्याजवळ आहे. ते ज्ञान तिथं येणं ध्यानात येतं का बघा. आणि त्याच पद्धतीनं उद्धवाला खऱ्या अर्थानं पहिला उपदेश, ब्रह्मज्ञानाचा उपदेश जो आहे तो ब्रह्मज्ञानाचा उपदेश रामेश्वरला जात असताना एकनाथांनी केला. आज आपली अवस्था काय आहे? आपली अवस्था अशीच आहे. पंढरपुरामध्ये घेतलेलं पाणी कुणासाठी जेल असतं? ते तीर्थ घरातल्या लोकांच्यासाठी. म्हणजे आपण वारीला एक जण जात असतो किंवा घरातले 2 जण आपण जात असतो. पंढरपुरामधून एखादी बाटली पाण्याची घेतो आपण, ती कुणासाठी आणायची? घरातल्या लोकांच्यासाठी आणायची. आणि समजा येताना एसटी मध्ये कुणाला तरी ठसका लागलाच तर पहिली बाटली आपण देतो ना काढून, हे घे, तुला ठसका लागलेला आहे, तुला ठसका लागलेला आहे, पटदिशी पाणी घे. इथं काय प्राण जात नाही पण ठसका मी शब्द वापरतोय. लक्षात आलं का बघा. कारण तो ठसका लागणाऱ्याला येताना बऱ्याच जणांना ठसका लागत असतात, जाताना लागत नाहीत. त्याला अनेक कारणं असतात. कारण तिथे गेल्यावर दुसऱ्याच्याच पुटकी चापसून खाल्लेल्या असतात, दुसऱ्याचाच भडंग आणि चिवडा संपवलेला असतोय, येताना ह्याचा राहिलेला असतोय. आता तो 8-10 दिवसापूर्वीचा चिवडा लाडू तोंडात टाकल्यावर फाक दिशी ठसका येणार तर दुसरं काय येणार. पण तो काय असू दे प्रसंग, पण लागलाय ठसकाना त्या गतप्राण होणाऱ्या गृहस्थाला आपल्या बाटलीतलं पाणी जरी ते चंद्रभागेचं पाणी असलं तरी सुद्धा द्यायला पाहिजे का नाही. म्हणजे आम्ही कथा ऐकतो, चरित्र ऐकतो, गाढवांना
नाथांनी पाणी पाजलं आणि आम्ही माणसांना पाणी पाजायला तयार नाही, माणसाला पाणी द्यायला तयार नाही, मग आमचं ज्ञान काय उपयोगाचं आहे? म्हणजे योग्य वेळेला योग्य पद्धतीनं ज्ञानाचं प्रतिबिंब होणं आणि ज्ञान बाहेर पडणं हेच खरी आध्यात्मिक अनुभूती असते. ही आध्यात्मिक अनुभूती उद्धवाला मिळाली होती. तीर्थयात्रा खऱ्या अर्थानं तिथंच समाप्त झालेली होती, परंतु लोकाग्रस्त नाथांनी ती तीर्थयात्रा तशीच पुढं चालली. तीर्थयात्रा पूर्ण झाली आणि पुन्हा नाथ पैठण क्षेत्री आली. आता पैठण क्षेत्री आल्यानंतर पुन्हा भागवत चालूच झालेला होता. भागवत सांगायला सुरुवात होता. भागवताचं निरूपण लोकांच्या समोर मांडायला चालू होतं. भागवताच्या निरूपणाबरोबर अभंग सुद्धा चालू होते. रुक्मिणी स्वयंवर पूर्ण झालेलं होतं. अभंग रचत असताना सुद्धा सामान्य माणसाला, सामान्य जनासाठी हरिपाठासारखं उत्तमात उत्तम असणारं, सामान्य बालबुद्धीला कळणारं असं तत्वज्ञान नाथांनी सुद्धा मांडायला सुरुवात केलेली होती. आणि हे मांडता मांडता त्यांच्या ध्यानात आलेलं होतं की अनेक लोक आपल्याकडे येतात. वाड्यामध्ये त्यांच्या कुणालाही पायबंद नव्हता. कोणी यायचं, कोणी बसायचं, ऐकायचं आणि निघून जायचं. मात्र त्यांच्या वाड्यामध्ये अशीच एक वेश्या आली आणि त्या वेश्येनं ते एकदा त्यांचं निरूपण ऐकलं, भागवतातलं निरूपण. आणि ते भागवतातलं निरूपण ऐकताना इतकी तिची परावृत्त झाली, ती मनानं इतकी बदलली, कारण त्यावेळेला पिंगलाख्यान हे चाललेलं होतं. पिंगला नावाच्या वेश्येचं वर्णन नाथ सांगत होते आणि ते पिंगलाख्यान त्या वेश्येनं ऐकलं आणि खऱ्या अर्थानं तिच्यामध्ये बदल झाला. ती रात्रभर झोपली नाही. तिला रात्रभर एकच विचार होता की हा सत्पुरुष माझ्या घरी आला पाहिजे. आणि म्हणून ती सतत 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 त्याचा रात्रभर ध्यास घेत बसली. आता विचारायचं कसं? कारण आपण गावकुसाच्या बाहेर राहतो आणि लोकांनी आपल्याला वेगवेगळ्या दृष्टीनं, वाईट नजरेनं बघतात. अगदी संसाराची घडी बसवण्यासाठी किंवा चरितार्थ चालण्यासाठी आपण देह विक्रय करतोय, परंतु नाथांच्या जवळ याबद्दलची काहीही भूमिका नव्हती. यांना आपण तरी भेटून बघू म्हणून ती रात्री झोपली, तशीच उठली, रात्रभर झोप लागलीच नाही. नाथ सकाळच्या वेळेला आंघोळ केली आणि आंघोळ करून गोदावरीहून येत होती. येत असताना ती रस्त्यावर आडवी आली आणि तिनं अतिशय लांबूनच नमस्कार केला. तिच्याकडे बघितलं आणि नाथांनी विचारलं, काय काम आहे आपलं? त्याने सांगितलं, माझं काही काम नाही, फक्त तुम्ही माझ्या माडीला फक्त पाय लावावा एवढीच माझी इच्छा आहे. नाथांनी लगेच सांगितलं, हो ठीक आहे, येतो, काही हरकत नाही. नाथ तसेच पाठीमागे चालले. त्या महिला पुढे चालल्या आणि नाथ त्यांच्या पाठीमागे चालली. उद्धव पाठीमागे होता, तो चळवळीत झाला. ते म्हणले, हे काय चाललंय आज? म्हणजे ती महिला पुढे चाललेली आहे, गावात नावं ठेवणारी ही महिला आहे आणि तिच्या पाठीमागनं नाथ चाललेत आणि तिच्याच घराकडे चाललेले आहेत. म्हटल्यानंतर उद्धव अगदी वेगानं पुढे आला, परंतु इतक्या वेळेमध्ये नाथ आणि ती महिला दोघीही माडी चढून वर गेलेले होते. उद्धव पाठोपाठ आलेला होता. त्या महिलेनं सकाळच्याच वेळेला नाथांची जी टायमिंग आहे, नाथांची जी वेळ आहे आंघोळीची, ती तिला माहिती असल्यामुळं चौरंग मांडलेला होता, त्याला चहूबाजूनी फुलानं सजवलेलं होतं, रांगोळी काढलेली होती, आरतीचं ताट तयार होतं. नाथ आल्यानंतर चौरंगावर बसवलं आणि त्यांनी नाथांची सुंदर पद्धतीनं आरती केली, ओवाळणी केली आणि नमस्कार केला, दंडवत घातला. ज्यांना शांतीब्रह्म ही उपाधी अनेक संतांनी, साधूंनी दिलेली आहे, महंतांनी दिलेली आहे, ते त्यांनी त्या महिलेचा सुद्धा उद्धार केला. त्याच ठिकाणी बसून तिला दीक्षा दिली. ती दीक्षा आहे राम कृष्ण हरी या मंत्राची दीक्षा तिला दिली आणि अगदी शेवटच्या क्षणापर्यंत तिनं रामकृष्ण हरी या मंत्राचा जप केला. त्या दिवसापासून तिनं देह विक्रय बंद केला आणि पूर्णतः तिनं परमार्थाला वाहून घेतलं. म्हणजे अगदी कुटिलांचं सुद्धा कारस्थान लागू नये, वेश्येचा सुद्धा उद्धार व्हावा. कारण नाथांचा भागवत जो आहे त्या भागवतामध्ये तुम्ही विस्तृतपणे ऐकलं तर त्या पिंगलाख्यान, पिंगला नावाच्या वेश्येचं वर्णन नाथांनी ते केलेलं आहे, कारण तिला गुरु मानलेलं आहे. लक्षात येतं का बघा? मग अशा पद्धतीनं मनाचं परिवर्तन, मत परिवर्तन होणं आणि मत परिवर्तन करणं हेच संतांचं काम आहे, हेच संतांचं ध्येय आहे. या ध्येयानंच नाथ चाललेले होते. पुन्हा माडीवरून खाली आले. उद्धव नाथांच्याकडे बघत होता आणि ते सगळं काही विचारपूस करत होता. त्यावेळेला मात्र आता बोलण्याचं धाडस नव्हतं, कारण उद्धवाला ज्ञान संपन्न करण्याचं काम आता नाथांनी चालू केलेलं होतं. वाड्यामध्ये आले, हितोपचार सगळा चाललेला होता, गावा दिमडीला होताच. श्रीखंड्या
पाणी भरण्यासाठी होतात, ही सगळी कामं ज्याची त्याची ठरलेली होती. त्याच्यामुळं परोपकार करणं, अन्नदान करणं आणि ग्रंथाचं निरूपण करणं याच्यापेक्षा वेगळं काम आता नाथांच्या वाट्याला आलेलं नव्हतं. भगवत भक्तीचा प्रसार आणि प्रचार करण्याचं काम जोरात चाललेलं होतं. परंतु होतं कसं, दिव्याखाली अंधार राहत असतो त्या पद्धतीनं नाथांच्या वाड्याच्या शेजारीच एक दुकान होतं आणि त्या आडत्याचं दुकान त्याला म्हणतात. त्या आडत्याच्या दुकानामध्ये तो एक दुकानदार बसलेला असायचा आणि तो दुकानदार काय करायचा, फक्त दिवसभर काहीतरी टिप्पण करत बसलेला असायचा. नाथ ते रोज बघायचे, माडी त्या पायरीवरून जाताना त्याच्याकडे बघायचे, तो काहीतरी लिहित बसलेला आहे. दुपारी बघितलं लिहित बसलेला आहे, सायंकाळचं बघितलं लिहित बसलेला आहे, कुठे कीर्तन प्रवचनासाठी बाहेर गेले, आल्यानंतर बघितलं काय लिहित आहे. अरे हा माणूस 24 तास फक्त लिहितच बसतोय, दुसरं काही करतच नाही. हे नाथांना कळलं. म्हणजे ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. हे संतांचं जे ब्रीद आहे फार मोठं आहे, लक्षात आलं का बघा. म्हणजे आम्ही म्हणतो फक्त, परंतु म्हणण्याच्या पाठीमागची भूमिका आणि ती जगण्याची भूमिका जी आहे ती संतांच्या जवळ असते. नाथांना एक दिवस विचार आला की बाबा हा सारखा लिहित आहे आणि हे जर सारखं त्याचं लिहिणं जर सत्मार्गानं जर गेलं तर हा मुक्त व्हायला काहीच हरकत नाही. कुठल्याही प्रकारची अभिलाषा मनामध्ये न ठेवता नाथ त्याच्याजवळ गेले, दुकानदाराजवळ गेले. आता घराशेजारीच होते, परंतु दुकानदाराजवळ गेले, त्याच्या त्या आसनावर जाऊन बसले आणि त्याला समोर उभा केला आणि सांगितलं, बाबा तू काय काय लिहितोस. त्यानं सांगितलं की खतपत्र, ज्याला काही कर्जपत्र आहेत, कर्जरोखी आहेत, कुणाला देणं आहे कुणाला घेणं आहे, या पद्धतीने हिशोब मी करत असतो आणि रोजचा ताळ जुळल्याशिवाय मी झोपत नाही. म्हणून रात्री 12 जरी वाजले तरी सुद्धा ताळमेळ जमावा, ताळेबंद बनवावा आणि मग झोपावं, हीच माझी परंपरा आहे. नाथांनी अतिशय शांतपणे हसले आणि त्याला सांगितलं की तू हे करतोस ते बरोबर आहे, परंतु तुझ्याकडून मला एकच अपेक्षा आहे की हे लिखाण तुझं आहे, तुझा जो वेळ आहे त्याच्यातला काही मिनिटं, काही अवधी, काही मुहूर्त माझ्यासाठी तू देशील का. तो लगेच तयार झाला, कारण त्याला माहिती होतं सगळं काही जे नाथांचं चाललंय ते परोपकारासाठी चाललंय. हो, तुम्ही सांगा तुम्हाला तुमच्यासाठी काय पाहिजे, हवं ते घ्या, हवं ते न्या, पैशाची तुम्ही काळजी करू नका. नाथांनी सांगितलं तुझ्याकडून मला या गोष्टी नको आहेत, तुझ्याकडून फक्त मला तुझी वेळ हवी आहे. कशासाठी वेळ हवी आहे बस म्हणले सांगतो. समोर बसवलं आणि त्याला विष्णू सहस्त्रनाम शिकवायला चालू केलं. विष्णू सहस्त्रनामातला पहिला श्लोक त्याला दिला. नाथ उठले, झालं एवढंच. हो, रोज मी येईन, तुला विष्णू सहस्त्रनामातला एक श्लोक देईन आणि निघून जाईन. नाथांनी असं अविरतपणे, अविरत खंड न पडता रोज त्याच्या आडत्यावर जायचं, त्याला एक श्लोक शिकवायचा, पाठीमागच्या श्लोकाची उजळणी घ्यायची आणि पुन्हा आपल्या वाड्यात जायचं. या पद्धतीने नित्यनेम चाललेला होता. कुठल्याही प्रकारचा लाभ होणार नव्हता, तरी माहिती होतं या जीवाचा उद्धार हा फक्त याच्यामुळे होऊ शकतो. आता तो विष्णू सहस्त्रनाम मुखोद्गत करून कोणत्याही वेळेला तो सहज म्हणत राहिला. त्याच्या मृत्यूसमयी सुद्धा त्यानं विष्णू सहस्त्रनाम पूर्ण म्हटलं आणि मग प्राण सोडला. नाथांना ते बरं वाटलं, कारण ऐशी कळवळ्याची जाती. असे दिवस अनेक पुढं सरकत होते. नाथांच्या बाबतीमध्ये अनेक लोक रत होत होते, नतमस्तक होत होते. सगळ्या जातीतले लोक, जाती धर्मातले लोक त्यांना एकाग्रतेनं एकत्र येत होते. त्यांची सेवा कोणत्या पद्धतीनं करायला मिळेल, किमान काहीच आपल्याला सेवा करायला मिळाली नाही तरी नाथ लांबून तरी का असेना आपल्याला त्यांचं दर्शन होईल एवढ्यासाठी लोक आसुसलेले असायचे. तसेच ते कुटाळ लोक सुद्धा बाजूला असायचे, कारण दुर्जनांची बुद्धी सज्जनांच्या नित्याला कधीही जाणत नसतात. त्याच्यामुळं त्या ठिकाणी अनेक गोष्टी घडत होत्या आणि त्यावेळेला एक कुटुंब होतं. ते कुटुंब अंत्यज जातीचं होतं, महार जातीचं होतं. दोघं पती पत्नी आणि राख्या त्याचं नाव. तो त्याची बायको आणि ती दोघं जण काम काय करायची, नाथ पहाटेच्या वेळी अंघोळीला जातात. नाथ वाड्यातून बाहेर पडण्यापूर्वी नाथ ज्या रस्त्यानं जातायत तो रस्ता खराट्यानं स्वच्छ करायचा. ते कोणालाही काही माहिती नसायचं. खराटा वाजायचा, परंतु दोघं जण नित्य आळीपाळीने हे काम करायचे. किमान नाथांना कुठल्याही प्रकारची घाण अंगाला लागू नये, पायाला घाण लागू नये एवढी दक्षता घ्यायची, एक सेवा म्हणून ते काम करायचे.
आणि हे सेवा म्हणून काम करत असताना नाथांना ते कळलं की रोज ही स्वच्छता होते आहे. नाथांनी चांगली विचारपूस केली आणि मग कळलं की राख्या नावाचा जो महार आहे तो आपल्या पत्नीसोबत आळीपाळीनं ही रस्ता स्वच्छ करतात. मग मात्र त्यांना वाटलं की त्यांना बोलवून घ्यावं, विचारावं, कारण ते फक्त स्वच्छता करतात आणि निघून जातात. नाथांनी वाड्यामध्ये त्यांना बोलवून घेतलं आणि त्यांच्या त्या सेवेवर प्रसन्न झाले. परंतु संतांच्या जवळ मागावं काय हे ज्याला कळतं खऱ्या अर्थानं ते सुद्धा सत्पुरुषच होतात. तो आला, पत्नीसोबत नमस्कार केला आणि नाथांना विचारलं की आमचं एक काम आपण कराल का? हो करेन. काय काम आहे? तुम्ही आमच्या घरी भोजनासाठी यावं, जेवणासाठी यावं. एवढं जरी केलं तरी आमच्या उपकार होतील. नाथांनी लगेच हो येतो, काही हरकत नाही एवढा निरोप दिला. ते दोघेही उठले, घरी गेले. दिवस ठरला गेला. त्या दिवशी ज्या गल्लीमध्ये ते राहत होते त्या ठिकाणी त्यांनी सडामार्जन केलं, रांगोळी घातली. परंतु ही बातमी पैठणमध्ये पसरलेली होती. कुटाळ लोक होते, त्यांना संधी मिळालेली होती आणि त्या संधीचं सोनं करण्यासाठी ते लोक अतिशय जाणीवपूर्वक गावामध्ये पैठण नगरीमध्ये फिरत होते आणि सांगत होते नाथ हे ब्राह्मण आहेत, परंतु ते अंतेजाच्या घरी जेवायला जाणार आहेत. आता ते धर्म बुडवणार आहेत. भानुदासांच्या कुळामध्ये हा धर्म बुडव्या जन्माला आलेला आहे. या पद्धतीनं ते लोकांना सांगत होते, लोकांचं मत परिवर्तन करत होते. काही लोक उभी करत होते, त्यांच्यावर निषेध करण्यासाठी काही लोकांना सांगत होते. धर्मपीठातील लोक, स्वतःला पांडित्य समजणारे आणि विद्वान समजणारे लोक त्यांचे विरोध उभा राहिलेले होते. काही विरोध जाता जाता सांगायचे, काही बोलून दाखवायचे, काही निरोप पाठवायचे. तुम्ही जर तिकडे जेवायला गेला तर तुम्ही आमच्यात यायचं नाही, आमच्यापासून तुम्ही बाजूला, तुम्हाला आम्ही वाळूत टाकू, या पद्धतीनं अनेक दूषणं देत होती. परंतु त्यावेळेला नाथांनी सांगितलं काही हरकत नाही, तुम्ही जरी माझ्यावर बहिष्कार टाकला तरी मी त्यांना वचन दिलेलं आहे. त्या वचनासाठी जरी बहिष्कार स्वीकारावा मला लागला तरी काही हरकत नाही. त्याच वेळेला नाथांना अपत्य झालेलं होतं. त्या अपत्याचं म्हणजे मुलाचं नाव ठेवलेलं होतं हरी. आता त्या हरीची मुंज करण्यासाठी काही ब्राह्मण मंडळी लागणारच होती. त्याच्यामुळं ती पुढची भीती आता नाथांना घातलेली होती. जर तुम्ही तिकडे जेवायला गेलात तर तुमच्या मुलाच्या मुंजीला आम्ही कोणीही येणार नाही, पैठणकर सगळे आम्ही काय करू, तुमच्यावर बहिष्कार टाकू. या पद्धतीनं ते सांगत होते, बोलत होते. परंतु नाथांनी दिलेलं वचन जे होतं त्या वचनाशी बांधील राहून नाथ मात्र पुढं पुढं चाललेले होते. दिवस जो उजाडला त्या दिवशी सडामार्जन केलेल्या त्या गल्लीमध्ये गेले आणि उद्धव पाठोपाठ होताच गेल्यानंतर त्या ठिकाणी पात्र मांडलेलं होतं, जेवण सुग्रास केलेलं होतं, उत्तम पद्धतीनं जेवण जेवत होते. आता नाथ नेमके जातातच का हे बघण्यासाठी अनेक मंडळी ही तिथं गेलेली होती. ती पाहत होती. नाथ जेवायला बसलेले होते. बाहेरून लोक वाकून बघायची. आता धर्म बुडाला, आता धर्माचं काही खरं नाही, आता सगळं काही संपलं, भूदेव संपले, इत्यादी इत्यादी गोष्टी सगळे लोक बोलायला लागलेले होते. हल्लकल्लोळ माजलेला होता. आणि त्याच वेळेला काही चरित्रकाराने असं मात्र नमूद केलेलं आहे, त्यावेळेला काही लोक नाथांच्या घरामध्ये ज्यावेळेला वाड्यामध्ये गेले त्यावेळेला नाथ त्या ठिकाणी पूजा करण्यासाठी बसलेले होते आणि दुसरीकडे त्याच वेळेला नाथ जेवणासाठी सुद्धा बसलेले होते. काही चरित्रकारांचं असं मत आहे की भगवान परमात्म्यानं ही रूप आपण स्वतःहून धारण केली, कारण भक्तानं दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी भक्त बांधील नसतो, देव बांधील असतो. या पद्धतीनं ते पुढं काम चाललेलं होतं. आता हरी हळूहळू मोठा होत चाललेला होता. हरीच्या पाठीमागं गंगा जन्माला आलेली होती, गोदा जन्माला आलेली होती, 2 मुली आणि 1 मुलगा. अपत्य हे पदरामध्ये गिरिजाबाई आणि एकनाथांच्या पडलेलं होतं. आता मात्र मुलांनाही सुसंस्कार करावं, मुलांची नावं त्या पद्धतीने ठेवलेली होती. सुसंस्कारित मुलांना करून शिक्षण पुढे देणं, लौकिक अर्थाचं शिक्षण आणि पारमार्थिक अर्थाचं शिक्षण, या 2 शिक्षणानं ज्यावेळेला समृद्धता येते त्याच वेळेला जीवन बदलण्याची रया तयार होत असते. या पद्धतीनं नाथांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं मुलांना शिकवण्याचं काम चालू केलेलं होतं. हरीसाठी एक विद्वान आणून ठेवलेला होता, त्यांना शिकवण्याचं काम चाललेलं होतं. नाथांचं भागवत हे चाललेलंच होतं आणि भागवताबरोबर काही गवळणी हे रचना करत होते. गवळणींच्या मध्ये आज सुद्धा तुम्ही जर बघितलं तर नाथांच्या गवळणी या अतिशय उच्च दर्जाची, की ज्याला वृत्ती आपण म्हणतो, ही वृत्ती म्हणजे ज्ञानी भक्ताची लक्षणं सांगत असताना नाथांच्या गवळणीकडे आपण विचार करावा. त्या गवळणी एकमेकाशी संवाद साधतात. त्यावेळेला
एक गवळण दुसऱ्या गवळणीला म्हणजे एक वृत्ती दुसऱ्या वृत्तीला काही बोध करत असते आणि तो बोध निजबोधापर्यंत जाऊन पोहोचावा. निजबोधाचा अंकुर मिळाल्यानंतर ब्रह्मप्राप्ती होत असते, ईश्वराची अनुभूती होत असते. आपलं जीवन चरित्र चालत असताना आपला व्यवसाय, आपला धंदा किंवा आपली काही जी परमार्थाची संसाराची गोष्ट आहे ती संसाराची गोष्ट करत असताना परमार्थ मात्र बाजूला ठेवायचं नाही, हेच नाथांनी आपल्या चरित्रामध्ये पुढं चालू ठेवलेलं होतं. आता मात्र नाथांच्या वाड्यामध्ये एक महिला होती आणि त्या महिलेनं सांगितलं की माझ्या घरामध्ये जे देवघर आहे ते देवघर, आता देवघर म्हटल्यानंतर बरेच प्रश्न निर्माण होत असतात की देवघरातला देव हा अत्यंत भावनिकतेनं पूजला जातो, त्याची उपासना केली जाते. परंतु देवघरातील देव हे कसे आहेत याचं निरूपण नाथ आपल्या कीर्तनातून सांगत होते. ध्यानात येतं का बघा, म्हणजे कोणत्या पद्धतीनं कोणत्या भूमिकेतून पूजावं, कोणत्या भूमिकेतून भजावं आणि कोणत्या भूमिकेतून उपासना करावी हे सगळं काही सांगतो. म्हणजे आबाल वृत्तांच्या पासून लहानांच्या पासून मोठ्यांच्यापर्यंत जे जे येतात त्यांच्या प्रश्नांची उत्तरं न कंटाळता अगदी सहज, म्हणजे अगदा एखादा ज्ञानी माणूस असा म्हणेल किंवा आज लोकांच्या मध्ये अशी भूमिका आहे, महाराज आहेत त्यांना कुणी प्रश्न विचारायचा नाही, त्यांना अगदी 4 माणसांच्या मध्ये बसवायचं नाही, कुठंतरी एका स्वतंत्र खोलीमध्ये त्यांची व्यवस्था करायची, 2-3 माणसं त्यांच्या सेवेला असतील, 14 दारात असतील, त्यांना काही खाण्यासाठी पिण्यासाठी वेगळी भूमिका केली जाते, त्यांना बिस्लरीचं पाणी नेऊन द्यायचं किंवा त्यांच्यासाठी फळं द्यायची आणि मग मात्र सामान्य माणसाने काय करायचं, लांबनं दर्शन घ्यायचं आणि निघून जायचं. आजची परिस्थिती ही अशी आहे, लक्षात येतं का बघा. परंतु जो संत आहे, जो महंत आहे, तो सामान्यातील सामान्य माणसांच्या हृदयापर्यंत जाऊन पोचतो, त्याच्या घरापर्यंत जाऊन पोचतो. त्याच्या हृदयस्थ घर जे आहे त्या हृदयस्थ घरातील ज्या विवंचना आहेत त्या विवंचना, काळजी ह्या सगळ्या काही उलगडून दाखवण्याचं सामर्थ्य सामान्य माणसाला कळतं आणि ते सामान्य माणूस उलगडून दाखवतो, त्यांना संत असं म्हणतात. परंतु संत स्वतः झाल्याशिवाय ते त्या गोष्टी काही कळत नसतात. मग मात्र नाथांचं भावार्थ निरूपण ही जे आहे ते भावार्थ निरूपण अत्यंत दांडगं, म्हणजे ज्याला चांगलेपणा आहे त्या चांगलेपणानं चाललेलं होतं. एक दिवस प्रसंग असा घडलेला होता की आता सगळ्यांनाच ज्ञानदृष्टी द्यावी हा विषय चालू होता. ज्ञानदृष्टी अबालवृद्धांना कशी देता येईल, कोणत्या पद्धतीनं देता येईल, कोणत्या स्वरूपानं देता येईल याच्यासाठी ते प्रयत्न करत होते, सांगत होते. आता अनेक गोष्टी सांगत असताना सुद्धा एक काशीहून ब्राह्मण आलेला होता. आता तो आला आणि पैठणमध्ये विद्वानांचं माहेरघर, त्या विद्वानांच्या माहेरघरामध्ये कोणातरी एका विद्वानाच्या घरामध्ये तो राहिला आणि विद्वानाच्या घरामध्ये राहिल्यानंतर त्याला वाद आणि विवाद या 2 गोष्टी फार समजत होत्या, कळत होत्या आणि त्याच्यात त्याला रस होता, आवड होती. आता वाद आणि विवाद याच्यामध्ये फार काही रस नसतो, परंतु स्वतःचं पांडित्य ज्याला प्रदर्शित करायचं आहे त्याच्यासाठी वाद आणि विवाद या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. म्हणजे वादामध्ये मी जिंकलो किंवा वादामध्ये मी हरलो याचं नामोहरण झालं. काही पूर्वीच्या काळी काही मंडळी खरोखरच हे करत होते. काशीतून मंडळी यायची, अनेक ठिकाणी जायचे, वाद घालायचे, एखादा मुद्दा घ्यायचा, द्वैतवाद घ्या, द्वैतवादावर मुद्दा घ्यायचा, अद्वैतवाद घ्यायचा, अद्वैतावर मुद्दा घ्यायचा, त्याच्यावर भांडण करायचं, द्वैतावर भांडण करायचं आणि मी कसा श्रेष्ठ आहे, माझं पांडित्य कसं श्रेष्ठ आहे, मी कसा मोठा आहे, मी कसा विद्वान आहे, मग तुम्ही मला महंत म्हटलं पाहिजे. या पद्धतीनं प्रत्येक जण वाद घालण्यासाठी यायचा. तो वाद घालण्यासाठी तिथं आलेला होता. पैठणमध्ये आल्यानंतर सगळ्यांच्यावर वाद घालून झाले आणि मग मात्र काही लोकांनी सांगितलं, आता तुम्ही वादामध्ये श्रेष्ठ आहातच, परंतु एकदा नाथांच्या बरोबर एकनाथांच्या बरोबर तुमचा वाद झाला आणि त्यांना तुम्ही हरवलं की तुम्ही श्रेष्ठ झालात, तोपर्यंत श्रेष्ठ नाही. ध्यानात येतं का बघा. मग मात्र त्या गृहस्थानं सांगितलं, काही हरकत नाही, त्यांच्यावर वाद घालायला मी तयार आहे. आता वाद म्हणजे भांडणं नव्हे, स्वतःचं पांडित्य प्रदर्शित करणं म्हणजे वाद. मुद्दे चालू झाले, मुद्द्यामागून मुद्दे येत होते. नाथ अतिशय शांतपणे नम्रपणे त्यांना उत्तरं देत होती. अगदी बोलता बोलता अगदी प्रतिस्पर्धी जो आहे किंवा पुढचा समोरचा आहे त्याला राग येईल एवढे शब्द वादामध्ये वापरले जातात. कारण क्रोधाविष्टो नरो भूत्वा, एकदा माणसाला राग आला की माणूस स्वतःच्या तत्वापासून बाजूला आपोआपच जातो. हे जे शास्त्र प्रमाण आहे, या शास्त्र प्रमाणानं त्या विद्वानानं
नाथांच्या समोर क्रोध येईल अशी भाषा बोलायला चालू केली. परंतु ज्यांचं ब्रीद शांती ब्रह्म हे आहे त्यांना रागच येत नव्हता. अनेक वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं मग वेद झाले, उपनिषद झाली, ब्रह्मसूत्र झाली, अनेक गोष्टींच्यावर त्यांनी वाद मांडला. परंतु प्रत्येक वादाला अतिशय सम्य आणि सौम्य भाषेमध्ये, शुद्ध प्राकृत भाषेमध्ये नाथांनी उत्तर द्यायला चालू केली. एकदा विद्वान संस्कृत पांडित्य असताना सुद्धा प्राकृतमध्ये वादामध्ये त्या गृहस्थाला जिंकलं. आणि मग मात्र पैठणकरांनी ठरवलं की खरोखरच यांना हरवणारं असं आता कोणी शिल्लक राहिलं नाही. कारण ज्याच्या अंतःकरणामध्ये शांती आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये समाधान आहे, उद्बोधक शक्ती आहे, सर्वांना समाविष्ट करण्याची ताकद आहे, त्याच्याजवळ कोणीही वाद घालण्यासाठी आला तरी सुद्धा तो तिथं नम्रच होतो. आणि ही भूमिका नाथांनी सगळ्या पैठणकरांना दाखवून दिलेली होती. पुंडलिक वरदारी विठ्ठल.